Cancer Healer Center, a new beginning. केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंच्या मुलीची टवाळखोरांकडून छेडछाड 25 फेब्रुवारीला मुक्ताईनगरच्या कोथळी गावातील यात्रेदरम्यानचा प्रकार। रक्षा खडसेंकडून पोलिसात तक्रार। छेडछाड करणारे दुर्दैवाने एका विशिष्ट पक्षाचे पदाधिकारी। अशा लोकांना कुठल्याही परिस्थितीत माफी नाही, कडक कारवाई होणार। मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। रक्षा खडसेंच्या मुलीची छेडछाड करणाऱ्या टवाळखोरांपैकी एक जण पोलिसांच्या ताब्यात। टवाळखोरांविरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल। पोलिसांची माहिती। घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी। टवाळखोरांना धाक राहिलेला नाही। केंद्रीय मंत्र्यांच्या मुलीची छेडछाड काढली जाते तर सामान्य मुलींचं काय? एकनाथ खडसेंचा सवाल। उद्या धनंजय मुंडेंचा राजीनामा। करुणा मुंडेंची फेसबुक पोस्ट। 3 मार्च 2025 को राजीनामा होगा। करुणा मुंडेंच्या पोस्टनं चर्चांना उधाण। अजितदादांनी 2 दिवसांपूर्वीच धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतलाय। अधिवेशनापूर्वी अजितदादा स्वतः राजीनाम्याची घोषणा करणार। करुणा मुंडेंचा TV9 वर खळबळजनक दावा। धनंजय मुंडेंच्या वरदस्थानात सगळं चाललं होतं। मुंडेंचा राजीनामा झालाच पाहिजे, तसं नाही झाल्यास त्यांना बडतर्फ करा, अंजली दमानी यांची मागणी। वाल्मिक कराड कैदेत असलेल्या बीड जेलमधील सीसीटीव्ही बंद। महत्वाच्या ठिकाणांचे आणि बराकमधील कॅमेरे बंद। कारागृह अधीक्षकांच्या एका पत्रातून माहिती समोर। एकनाथ शिंदेंकडून शहांची भेट घेत फडणवीसांची तक्रार। सामनातून दावा तर सीएम व्हायचा असल्यास तुमचा पक्ष भाजपमध्ये विलीन करा, असं शहांनी शिंदेंना सांगितल्याचाही दावा। दोघांमधील कथित संवादही रोखरोखमधून प्रसिद्ध। अमित शहा आणि शिंदेंमधला संवाद खरा। दोघांमधील संवादाबद्दल फडणवीसांनाही माहिती। संजय राऊतांचा दावा। संजय राऊत फेकू जासूस। अमित शहा आणि शिंदेंमध्ये असा कोणताही संवाद घडला नाही। राऊतांच्या दाव्यावर संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया। पुणे अत्याचार प्रकरणामधील आरोपी दत्तात्रय गाडेची DNA चाचणी होणार। सरसून रुग्णालयात गाडेची लैंगिक क्षमता चाचणी करण्यात आली। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यामध्ये ठाकरेंची शिवसेना आनंद दिघेंच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून करणार महाराष्ट्र दौऱ्याला सुरुवात। मनसे आयोजित अभिजात पुस्तक प्रदर्शनाला संजय राऊतांची भेट। 2 पक्ष एकत्र येणार का या प्रश्नावर मी पुस्तक लिहितोय, राऊतांचं मिश्किल वक्तव्य। तर ईव्हीएम बाबत आमची एकच भूमिका असल्याचं विधान। उद्यापासून राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होणार। विरोधी पक्षाचा चहापानावर बहिष्कार। कोकाटे मुंडेंच्या राजीनाम्यावर विरोधक आक्रमक। सुपरमॅक्स कंपनीच्या कर्मचाऱ्यांचं उपमुख्यमंत्री शिंदेंच्या घराबाहेर आंदोलन। वेतनवाढीसह इतर मागण्यांसाठी कामगारांचा मोर्चा। राज्यात यंदाचा उन्हाळा अधिक तापदायक ठरणार। हवामान विभागाचा अंदाज। मार्चच्या पहिल्याच आठवड्यात पारा 40च्या उंबरठ्यावर। बीएमसीच्या गट अ वर्गाच्या परीक्षेमध्ये घोटाळ्याचा आरोप। विशिष्ट लोकांना प्रश्नांसंदर्भात माहिती पुरवण्यात आल्याचा 500हून अधिक अभियंत्यांचा आरोप। 25 फेब्रुवारीला झाली होती परीक्षा। पुण्याच्या गाड्यांच्या तोडफोडीचे सत्र सुरूच। भारती विद्यापीठ परिसरामध्ये 10 ते 12 गाड्या फोडल्या। पोलिसांकडून तपास सुरू। विदर्भ तिसऱ्यांदा रणजी ट्रॉफीचा चॅम्पियन। केरळ विरुद्ध पहिल्या डावामधील आघाडीमुळे सामना ड्रॉ राहिल्यानंतरही विदर्भ विजेताच ठरलाय। कर्णधार करुण नायरची दमदार कामगिरी। चॅम्पियन्स ट्रॉफीच्या शेवटच्या साखळी सामन्यात भारतीय फलंदाजीला ग्रहण। न्यूझीलंड विरुद्ध 72 धावांवर भारताच्या 3 विकेट। रोहित, शुभमन गिल, विराट स्वस्तात बाद। Cancer Healer Center, a new beginning.